नीतिसूत्रे अध्याय 2 माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारीशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवीशील, आपला कान ज्ञानाकडे देशील आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारीशील, सुज्ञतेची आराधना करीशील, जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करीशील व गुप्त निधींप्रमाणे त्याला उमगून काढीशील, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. कारण ज्ञान परमेश्वर देतो, त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात. सरळांसाठी तो यशप्राप्ती सुलभ करीतो, सात्विकपणे चालणाऱ्यास तो ढाल आहे, अशासाठी की त्याने नीतिमार्गाचे रक्षण करावे आणि आपल्या भक्तांचा मार्ग संभाळावा. धर्म, नीती व सात्विकता अशा सर्व सन्मार्गांची तुला जाणीव घडेल. कारण ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करील आणि विद्या तुझ्या जीवाला रम्य वाटेल. विवेक तुझे रक्षण करील, समंजसपणा तुला संभाळील. म्हणजे कुमार्गापासून, विवेकशून्य गोष्टी करणाऱ्या मनुष्यांपासून तो तुला दूर ठेवील. ते सरळपणाचे मार्ग सोडून अंधकाराच्या मार्गाने चालतात. त्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो. दुष्कर्माच्या कुटिलतेवरून ते उल्हास पावतात. त्यांचे मार्ग वाकडे आहेत, त्यांच्या वाटा विपरीत आहेत. परस्त्रीपासून, मोहक भाषण करणाऱ्या परस्त्रीपासून ज्ञान तुझा बचाव करील. तिने आपल्या तरुणपणाचा मित्र सोडिला आहे, ती आपल्या देवाचा करार विसरली आहे. तिच्या घरातून मृत्युमुखाकडे वाट आहे. तिच्या वाटा मेलेल्यांकडे जातात. जे तिच्याकडे जातात त्यातून कोणी परत येत नाही. त्यांना जीवनाचे मार्ग साधत नाहीत. यास्तव तू भल्यांच्या मार्गाने चालावे व धार्मिकांच्या रीतीचे अवलंबन करावे. कारण सरळ जनच देशात वस्ती करीतील, सात्विक जन त्यात राहतील. दुर्जनांचा देशातून उच्छेद होईल, अनाचार्यांचे त्यातून निर्मूलन होईल.